कल्पना करा, भारतावर राज्य करणारा असा एक सम्राट ज्याचं नाव शतकानुशतके गायब झालं. मौर्य साम्राज्य कोसळलं, संस्कृती बदलल्या आणि अशोकाची आठवण पूर्णपणे पुसली गेली. मग 1800च्या दशकात ब्रिटिश अधिकारी भारतभर फिरताना काहीतरी विचित्र पाहू लागले. जंगलात, टेकाडांवर, नदीकाठावर उभे असलेले भव्य दगडी स्तंभ. त्यावर एक गूढ लिपी कोरलेली होती, पण ती कोणालाच वाचता येत नव्हती. हे रहस्य सोडवायला एक माणूस झटत होता, जेम्स प्रिन्सेप. दिवस रात्र वर्षानुवर्षे तो त्या चिन्हांची तुलना करत राहिला. आणि मग 1837 तो क्षण आला. ब्राह्मी लिपी उलगडली, जणू दगडाला आवाज मिळाला. शिलालेखांमध्ये शांती, करुणा, क्षमा आणि नैतिकतेचे संदेश होते. आणि प्रत्येक आदेशावर एकच नाव दिसलं, देवानप्रिय प्रियदर्शी. इतिहासकारांनी जोड्या जुळवल्या. प्रियदर्शी म्हणजेच सम्राट अशोक, कलिंग युद्धानंतर बदललेला, शांततेचा मार्ग अंगीकारणारा राजा पुन्हा जिवंत झाला. एक लिपी समजली आणि भूतकाळाचा संपूर्ण दरवाजा उघडला. अशोकाचा शोध इथूनच सुरू झाला.